नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज सकाळी सकाळी आता निघाले आहेत मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि शशीलाही जायचं आहे मंदिरामध्ये। आमच्या गावामध्ये जे गजानन महाराजचं मंदिर आहे तिथं गजानन महाराजांचं पारायण आहे आज, त्यासाठी आता 2 दिवसाचं पारायण आहे तर तिथं जात आहेत। आणि शशीला न्यायचं नव्हतं पण शशीला आजीला मंदिरात जायचं म्हटलं म्हणजे शशीला तर मंदिर खूपच आवडत असते, तर आजीच्या मागेच लागलेली आहे। शेवटी कसं तर तिच्या बाबांनी तिला समजवलं आणि तेव्हा कुठं शांत झाली आणि मी सर्व घरातले कामं वगैरे आवरून घेतले आणि आत्ता कुठं लागलेले आहेत साफसफाईच्या कामाला। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले होते की बेडरूम वगैरे साफ झाली, बेडरूम तर साफ झालेली होती आणि नंतर आम्ही दिवाण वगैरे घ्यायला गेलो, पण बेडरूमचं जे सामान वगैरे होतं काही लावायचं राहिलेलं होतं ते सर्व तसंच होतं, तर ते सर्व स्टोरूममध्ये पडलेलं होतं। मग स्टोरूमही कशीची कशी झालेली होती, तर म्हटलं चला सर्वात पहिले आता हे सामान लावून देऊयात। तर सर्वात आधी फोटो वगैरे पुसून घेतले आणि ते लावून दिले। ते झाल्यानंतर आता आले स्टोरूममध्ये, म्हटलं स्टोरूम क्लीन करूयात। बघा आपण बघू शकतात किती सारा पसारा झालेला आहे पूर्ण रूममध्ये, जिकडे तिकडे सर्व सामानच पडलेलं आहे। जे आणलं ते नुसतं ठेवून द्या खाली वरे, जिकडे ठेवा वाटेल तिकडे जागा दिसली तिकडे सर्व पसारा मांडून ठेवलेला आहे। तर सर्वात आधी म्हटलं तर ह्या पसारा आवरून घेते, जो आता दिवाण आणलेलाच आहे नवीन, तर म्हटलं जे सामान दिवाणात ठेवलं जाईल ते सामान दिवाणात ठेवून देते आणि बाकीच मग इथंच कसं व्यवस्थित लावून ठेवलं तर रूम कशी तेवढीच नीटनेटकी आणि व्यवस्थित दिसतं। माझ्या लग्नामध्ये मला काही गिफ्ट्स वगैरे जे मिळालेले होते ते सर्व जे आहेत ते तसेच पडून आहेत। काही जे आहेत त्या वस्तू वापरायला काढल्यात पण काही तसेच पडलेल्या आहेत, तर त्या परत रॅप केल्या आणि ते व्यवस्थित दिवाणामध्ये ठेवून दिल्या, कारण त्यांना व्यवस्थित रॅप नाही केलं तर त्यामुळे धूळ वगैरे बसते आणि त्या खराब होतात म्हणून। आणि काही वस्तू तर काचाच्या आहेत तर फुटायची भीती असते, म्हणून सर्व ज्या वस्तू आहेत त्या रॅप करून घेतल्या आणि दिवाणात ठेवून घेतल्या। आणि बाकी काही गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त स्टोरूममध्येच पाहिजेत, जसं की शशीच्या बाबांचं सामान, तर त्यांचं काही इलेक्ट्रिकचं वगैरे सामान आहे, सोबतच काही त्यांचं आता जे त्यांनी बिझनेस वगैरे चालू केलेला आहे जसं की सौर ऊर्जेचा, तर त्याचंही काही सामान वगैरे होतं ते सर्व इथंच ह्या रूममध्येच पडलेलं होतं। तर सर्व सामान व्यवस्थित इथं रॅक वगैरे आहेत तर त्यामध्ये त्या कप्प्यांमध्ये ठेवून दिलं। सोबत शशीच्या काही गाड्या वगैरे होत्या त्याही तिकडून काढून इकडे ठेवलेल्या आहे, कारण तिकडे सर्व धूळ आहे तर मग परत खराब होऊ नये म्हणून ते इथंच ठेवल्यात। आणि हे बघा आता दिवाणामध्ये शशी लहान होती तेव्हापासूनचं सामान आहे, तर तिचं लहानपणीचे पाळणे वगैरे हे सर्व तिचं जे सामान होतं एक्स्ट्राचं तेही उन्हात वगैरे टाकलं व्यवस्थित सुकवून तेही ठेवून दिलेलं आहे। आणि आत्ता तर म्हटलं चला पटकन कपडे धुवायला घेते, कारण आता चांगलेच 11 वाजत आलेलं आहे आणि मला एक्स्ट्राचे जेवढेही कपडे होते ते धुवूनच काढायचे होते, कारण आजचाही दिवस माझा पूर्ण बेडरूमच्या क्लिनिंगमध्येच गेला, तर मग अजून माझा हॉल क्लीन करायचं बाकी आहे। म्हणून मग आता 11 वाजले, ऊन पडलेलं होतं तरी म्हटलं नको ऊन आहे तर काय झालं आपण कपडे धुवून घेऊयात, कारण आम्ही जिथं कपडे धुते ना तिथं ऊन येत असते, पण तरी त्या अशात थोडंफार आज ऊन सावलीच वाटत होतं वातावरण, तर त्या वातावरणामध्ये मी पटापट छान प्रकारे सर्व जे स्वेटर वगैरे होते, कारण एका बॅगमध्येच आमच्या सर्वांचे स्वेटर मी भरून ठेवलेले आहेत, तर पूर्ण बॅगच काढली सर्व स्वेटर वगैरे। त्यानंतर बेडरूमचे विंडोचे आणि दरवाजाचे कर्टन्स वगैरे ते होते ते सर्व सामान, नंतर बाकी रोजचे डेलीचे कपडे वगैरे सर्वच बाकी होतं, तर सर्व जे कपडे व्यवस्थित धुवून घेतले आणि सर्वचे सर्व कपडे उन्हात सुकायला टाकून दिले। तर 1-1.5 तास लागला मला कपडे धुवायला, 12-12:30 वाजेपर्यंत मी सर्व कपडे सुकायला टाकून दिले। एक्स्ट्राचे कपडे तर होतेच धुवायला, जसं की स्वेटर वगैरे आणि कर्टन्स वगैरे, पण डेलीचे जे कपडे असतात ना तेही आज एक्स्ट्राच होते, कारण 2-3 दिवस झाले सारखी साफसफाई चालू आहे, त्यामुळे रोज फक्त जे वापरायचे कपडे तेवढेच धुतले। एक्स्ट्राचे जसं ऑफिसला वगैरे जाण्याचे कपडे आहेत त्यांचे ते तसे दोघं माणसांचे म्हणजे माझे सासरे आणि माझे मिस्टर दोघांचे जे कपडे उरतात ना 2-3 दिवसाचे चांगलेच 3-3, 4-4 ड्रेस त्यांचे इथनं जमा झालेले होते तेही, आणि हेही खूप सारे कपडे मी आज धुवून काढले। ते टाकून झाल्यानंतर आता म्हटलं तर बाकीचे कपडे टाकायचे कुठं म्हणून एक नवीन दोरी बांधली आणि त्यावरती शशीच्या बाबांचे जे लग्नातले वगैरे कपडे होते ना ते एका बॅगमध्येच ठेवलेले होते, ते बॅगच वरती आणली आणि त्यामध्ये सर्व जे कपडे आहेत ते सुकायला टाकून दिले, कारण ते नवीनच आहेत आणि जसे ठेवून त्यांना खूपट वास येतो म्हणून त्यांना उन्हामध्ये सुकायला थोडं टाकून दिलं, तेवढा त्यांचा वास निघून जातो। आणि आता सर्व कपडे सुकायला टाकून दिल्यानंतर आले खाले आणि आत्ता घेतलं आहे धुवायला शशीचे खेळभांडे।
कारण खेळभांडे मी दरवर्षी धुत असते, सर्व गोष्टी धुत असते मी घरामधले. आणि शचीचं खेळभांडे धुण्याचं कारण एक असं की टेडी वगैरेला कसं ती खराब करते तर ते धुवावेच लागतात. आणि बाकी खेळणी आता जसं तिचं खेळभांडे वगैरे आहेत तिच्याजवळ खेळायला, तर त्यामध्ये ते कणिक वगैरे आणि पाणी याचा वापर जास्त करते खेळण्यामध्ये, तर त्यामुळे तसंच त्या खेळण्यांना राहून जातं, तर बुरशी वगैरे लागते त्या खेळण्यांना. मग तेवढंच धुवायचं म्हणून मग मी सर्व जेवढे खेळणे असतात ना तिचे सर्व खेळणे धुवून काढत असते. आणि बाकी ज्यामध्ये ते खेळणे स्टोअर केलेले आहेत त्या बकेट वगैरे आणि बास्केट वगैरे जे आहेत तेही धुणे खराबच होतात, म्हणून सर्व व्यवस्थित क्लीन करूनच घेत असते. म्हणून आता जे बास्केटमध्ये खेळणे होते ते सर्व खेळणे पाण्यातून काढून घेतले आणि ज्यांना काही जास्त वाटलं त्यांना थोडं साबण वगैरे लावून क्लीन करून घेतलं. त्यानंतर ज्या बास्केट होती ती बास्केटलाही क्लीन करून घेतली. आणि त्यानंतर परत एक खेळण्यांचं बास्केट आहे तिचं स्टोअर केलेलं, त्या खेळण्यांमध्ये ते मोठे खेळणे की टेडी वगैरे ठेवलेले असतात, तर तेही बास्केट व्यवस्थित क्लीन करून घेतली आणि तिला साईडला ठेवलं. कारण एवढे खेळणे परत कुठं ठेवायचं बाहेर नेण्यासाठी, म्हणून आधी त्यातले खेळणे खाली करून घेतले आणि ते बास्केट व्यवस्थित क्लीन करून घेतली. आणि कसं मुलांचं कशी हात लावतात वगैरे, त्यामुळे काही ठिकाणी चिकट डाग पडलेले आहे आणि काही ठिकाणी तर बुरशी लागलेली आहे अक्षरशः. कारण ती पिठाचा इतक्या तिला ना स्वयंपाक करायचाच खूप वेळ लागलेला आहे. आणि कणिकचा उंडा घेते आणि सुरू आहे मी पोळी करते असं करते आणि कुठेही ते उंडा टाकून देते, एक तर त्याच्यामध्येच टाकून देईल, एक तर कोणत्याही खेळण्यांना वगैरे लावून ठेवते. तर काही खेळण्यांना तर जिथं उंडा राहून गेला होता तिथं अक्षरशः बुरशी आलेली होती. तर त्यामुळे म्हटलं चला नको व्यवस्थितच क्लीन करून घ्यायला पाहिजे. आणि काही ठिकाणी तेवढं कडक पडलेले होते त्याचे खेळणे की शेवटी ते पाण्यामध्ये भिजत घालावे लागले. त्याच्यानंतर ते व्यवस्थित धुवावं लागले, कारण ते निघतही नव्हतं. म्हणून व्यवस्थित त्याचे सर्व खेळणे धुवून झाले. आता फक्त टेडी वगैरे राहिलेले आहेत, तर म्हटलं चला तसं व्यवस्थित टेडींना धुवून घेते. आणि टेडींना काय फक्त थोडंफार साबण वगैरे लावलं, थोडंसं ब्रशनं घासलं की एका 5 मिनटातच टेडी छान असे निघतात. कितीही घाणेरडे असू द्या पण धुवायला खूप सोपे जातात. मला टेडी खूप आवडत असतात, म्हणजे सॉफ्ट टॉईज खूप आवडतात. सॉफ्ट टॉईज खरंच खूपच छान असतात, दिसायलाही छान दिसतात आणि क्लिनिंगलाही खूप छान असतात. आणि ते मेन म्हणजे त्यांचं काही लागत वगैरे नाही, कारण बाकी प्लॅस्टिकचे वगैरे जे खेळणं असतात ना त्यांना क्लीन करायला गेलं की त्यांचं काही लागतं वगैरे हे, त्याच्यामुळे मी याला सॉफ्ट टॉईज खूप आवडत असतात. चला सर्व सॉफ्ट टॉईजही मी क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर आता हे खेळणं आहे, तर हे खेळणं माझ्या मामाचं आहे, म्हणजे माझ्या मामाचं आहे. तर मी माझ्या मामाच्या घरून आणलेलं आहे शचीला खेळण्यासाठी. हे खेळणं आहे ना पितळचं खेळणं आहे, तर पितळचं खेळणं आहे म्हटलं मग त्यामुळे आता याला पितांबरीनेच घासावं लागेल. तर हे बघा छान प्रकारे पितांबरीने त्या खेळण्याला घासून घेतलं. तर पिढ्यानपिढ्या चालत आलेलं एक खेळणं आहे, माझ्या मामाचं मला मिळालं आणि माझं आता शचीला मिळत आहे. तर छान आहे, घुंगरू टाईप आहे, छान आवाजही येतो त्याचा, जसं बैलांच्या गळ्यामध्ये कचांडी असतात ना त्या टाईप त्याचा आवाज येत असतो. खूप छान आहे, पण वजनदारही तसंच आहे. एकदा डोक्यात बसलं ना की डायरेक्टली लागायचंच आहे, पण दिसायलाही छान आहे आणि खेळायलाही खूप छान नसतं. तर चला आता सर्व जे खेळणे आहेत म्हणजे धुवून झालेले आहेत आणि आता बाहेर येऊन एक बाज म्हणजे खाट वगैरे टाकली आणि खाटीवर सर्व जे खेळणे आहेत ते सुकायला टाकून दिलेले आहेत. सर्व खेळणे आणि जे स्टोअर जे बास्केट वगैरे होते तेही टाकून दिलं आणि सर्व करून माझ्या अंगावर खूप धूळ झालेली होती. आणि घाई गडबडमध्ये रोज सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे होते, त्यामुळे माझे केसही धुवायचे बाकी होते आणि साफसफाईमुळे ते खूपच चिकट झाले होते. म्हटलं चला आता परत आंघोळच करून घेते, म्हणून छान प्रकारे आंघोळ करून घेतली, केस वगैरे धुवून घेतले आणि बस फक्त थोडं केस वगैरेच विचारले. तर संध्याकाळचे 4 वाजले आणि मग काय परत तेच, कारण सर्व जेवढे कपडे सुकायला टाकलेले होते ते आणायचे होते वापस. मग सर्व कपडे घेऊन आली आणि आता एक कपडे आवरायला घेतलं. सर्वात आधी तर बॅगमध्ये कपडे भरून आणले, तसेच तसे त्यामध्ये कोसले आणि खाली घेऊन आली, कारण एवढे कपडे कसे न्यायचे, 2-2, 3-3 चक्रा मारायच्या, त्यापेक्षा बॅगमध्ये भरले की खूप सारे कपडे खाली आणता येतात. या हिशोबाने बॅगवरतीच होती, त्यामध्येच कपडे ठेवले आणि घेऊन आली. बॅगमध्येच मला एक बॅनर दिसलं, तर हे जे बॅनर आहे ना तर हे शचीच्या अन्नप्राशनचं आहे. तर जेव्हा तिचं अन्नप्राशन झालं त्यावेळेस हे बॅनर आम्ही छापलं होतं, तर तेव्हापासूनची तिची आठवण आहे. तेव्हाच फक्त ते यूज केलं आणि त्यानंतर तसंच हे बॅगमध्ये ते ठेवून आहे. तर आता खूप दिवसानंतर ते बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि खरंच असं वाटत नाही की शची एवढीशी होती आता एवढी मोठी होऊन गेली. तर चला बॅनर रॅप करून ठेवून दिलं. शचीच्या गोड आठवणीमध्ये असं वाटत होतं रमून जावं आणि एवढे मोठे कपडे बघून ना खरंच झोपच येत होती, पण काय करणार आहे, आठवणीत रमावं असं वाटत होतं, झोपावं असं वाटत होतं, पण डोळ्यासमोर फक्त कपडे दिसत होते की एवढं मोठं काम आहे की ते आपल्याला आवरायचं आहे.
म्हणून म्हटलं हा पसारा पहिले हा आवरते, नंतर कुठं आराम करते. पण कुठं आराम होतो आहे. दिवाळी म्हटलं म्हणजे कामं चालूच राहतात कंटिन्यू. आणि तसंच माझं होत आहे सध्या तरी खूप कामांची गडबड सुरू आहे. आणि त्यात शची झोपेल असले तेवढाच वेळ असतो की त्या वेळामध्ये मला पटापटा कामं करून घ्यायची असतात. म्हणून बघा माझे फक्त कपडे वगैरे आवरून झालेच, तेवढ्या शची आलेली आहे. आणि शचीला तिचे खेळणे बघून जास्तच खुशी झाली. तिला खूप खुशी झाली की माझे खेळणे सर्व धुवून ठेवलेले आहेत वगैरे. आणि तिचं सुरू झालं, आई तुम्हाला बोलवलं नाही, मी पण धुतले असते कपडे, मला पण सांगितलं असतं. असं करत करत तिने थोड्याफार गप्पा गोष्टी केल्या. आणि त्यानंतर तिचे काका म्हणजेच केतन दादा आलेत आणि त्याने तिला घरी घेऊन गेलेले होते. आणि त्यांच्या घरून ते साबण आणि साबणाचा बॉक्स घेऊन आली की तिला असं वाटलं माझ्या आईचंच आहे, माझ्या आईचंच आहे म्हणत म्हणत ते त्यांच्या घरून घरी घेऊन आलेली आहे. दादाने तिला घरी आणलं आणि आता त्याच्यासोबत ते गप्पा गोष्टी करत आहे आणि मी आवडतेत माझे कामं. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटते तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.